वचन दिले तू मला. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सर्वजण वडाच्या पूजेला आलेले आहेत आणि त्यामध्ये अर्पिता देखील आलेली आहे. अर्पिता शौर्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा म्हणजेच वटपौर्णिमेचं व्रत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षरशः पाठीमागे ऊर्जा ही ताट घेऊन उभी आहे आणि तिने सुद्धा शौर्यसाठी पूजा करतेय. त्या दोघांचं लग्न झालेलं आहे हे सगळं अर्पिताला कळत असलं तरी देखील ती ह्या पूजेला आलेली आहे. आणि हे सगळं विजया पाहते तेव्हा मानिनी मात्र चिडलेली असते. मानिनी म्हणते, "तुला समजतंय का काय? ती मुलगी तुझ्या मुलासाठी हे व्रत करते पण तुझ्या मुलाचं लग्न तर शौर्याबरोबर तुझ्या मुलाचं लग्न तर ऊर्जाबरोबर झालेलं आहे. त्यामुळे तू असं कसं काय करू शकते? तू तिला थांबवलं पाहिजे." असं मानिनी विजयाला म्हणत असते. पण विजया मात्र तिला थांबवत नसते. या सगळ्या गोष्टीचा आनंद दिव्याला मात्र चांगलाच होतोय. दिव्या ऊर्जाकडे पाहते आणि तिला सांगते, "मी तुला म्हणलं होतं ना, हे अगदी तसंच घडत आहे." हे सगळं पाहून ऊर्जाला मात्र खूपच वाईट वाटतंय. मानिनी इकडे विजयाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता विजयाच मानिनीला सांगते, की "मला नाही वाटत, की ती माझी सून आहे म्हणून. मला त्या दोघांचं नातं टिकूच द्यायचं नाहीये. उलट हे वटपौर्णिमेचं व्रत ही करते मुलगी ना, तेच चांगलं आहे. आणि कुणीही जर का इतक्या पवित्र मनानं व्रत करत असेल, तर ते फलित होतंच. म्हणजे अर्पिताचं हे व्रत फलित होणार आहे." असंच थोडक्यात तिला मानिनीला सांगायचं असतं. मानिनी मात्र म्हणते, "तू जे काही करतेस ना, ते चुकीचं करत आहेस. हे योग्य नाहीये, कारण शौर्य आणि ऊर्जा यांचं लग्न झालेलं आहे आणि ते एकमेकावर जीवापाड प्रेम करतायत." त्यावरती सांगते, की "मी ऊर्जाने आणलेलं जे सूत आहे, ते सुद्धा कट करून टाकलेलं आहे." तेवढ्यात अर्पिताची आई म्हणते, "थांबा, तिला पूजा करू द्या, नाहीतर ती खूप वेड्यासारखं करेल. म्हणूनच विजया तिला थांबवत नसतील असं मला वाटतंय." असं म्हणून आता मानिनी आणि विजयाचं बोलणं अर्पिताच्या आईने थांबवलेलं असतं. अर्पिता शौर्याच्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह आहे आणि जर का ते व्रत करताना तिला थांबवलं, तर इथं खूप मोठा राडा घालेल असं अर्पिताच्या आईचं मत असतं. इकडं अर्पिता मात्र मूर्खात मूर्ख झालेली आहे आणि ती चक्क लग्न झालेल्या शौर्यासाठी हे सगळं व्रत करत आहे आणि हे सगळं विजया उघड्या डोळ्यानं पाहत आहे. पण या सगळ्या गोष्टीचा त्रास मात्र ऊर्जाला होत आहे. ऊर्जाच्या अजूनच डोक्यात राग भरत आहे. ते म्हणजे दिव्या म्हणते, "बघ, मी तुला सांगितलं होतं ना, या घरामध्ये काय चाललेलं आहे ते. हे सगळे तुला घरातून बाहेर हाकलण्याच्या बेतात आहेत. तुला माझं बोललेलं नेहमी खोटं वाटत असतं ना, आता तुला तुझ्या डोळ्यानं सगळं काही दिसत असेल. ही अर्पिता तुझ्या डोळ्याच्या समोर वटाची पूजा करते, ती पण तुझ्या शौर्यासाठी, आणि तुझी सासू म्हणजेच विजया काहीच बोलत नाहीये. याचा अर्थ नेमका काय आहे तुला समजला पाहिजे." असं दिव्या सगळं काही तिला समजावून सांगत आहे. खरं तर या गोष्टीचा धक्काच ऊर्जाला बसलेला आहे. ऊर्जा हे सगळं बघते, पण ती मनात ठरवते, की काय जरी झालेलं असलं तरी माझ्या शौर्यासाठी मी पूजा करणार आहे. कोणाचं जे काय असायचं ते असू द्या, असा विचार करून ती पुढे सरकत आहे. इकडे अर्पिताने पटापट पूजा करायला सुरुवात केलेली आहे. पण आता ऊर्जाने देखील ठरवले, अर्पिताचं जे काय असेल ते सगळं तिच्यापाशी असू द्या. आपण मात्र शांत बसायचं नाही. आपण आपल्या शौर्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करायचं म्हणजे करायचं. आणि मानिनी मात्र इथं चांगली चिडलेली आहे. मानिनी विजयाला म्हणते, "तुझं जे काही चाललेलं आहे ना, ते अतिशय चुकीचं चाललेलं आहे. मला तुझ्या या गोष्टी अजिबात पटलेल्या नाहीत." विजया तिला सांगते, "मला ही मुलगीच आलेली पटलेली नाही. त्याचं मी काय करू सांग? मला पटतच नव्हतं की ऊर्जा आणि शौर्य यांचं लग्न व्हावं. पण त्यांनी केलं ना, ते त्यांच्या मनासारखं करतात ना, तर आता मी माझ्या मनासारखं करणार आहे. या मुलीचं व्रत फलितच व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतंय." तेव्हा मानिनी म्हणते, "तुला कळतं का हे व्रत कशासाठी असतं ते? अगं, हे व्रत तुझ्याच मुलाच्या दीर्घायुष्यासाठी असतं आणि तू चक्क त्याचं सूत कापून टाकलेलेस. या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळतो का तुला? अगं, ऊर्जा ही त्याची बायको आहे. अर्पिता त्याची बायको नाहीये. त्यामुळे हे व्रत फलित व्हायला पाहिजे तर ते फक्त ऊर्जाच्याच हातून व्हायला पाहिजे." असं मानिनी सगळं काही तिला समजावून सांगत असते. आणि तेव्हा मात्र विजयाला या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळतो, की आपण सूत कापून किती मोठी चूक केलेली आहे. तेव्हा विजया जराशी सीरियस झालेली आपल्याला पाहायला मिळते. मानिनी तिला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगत असते. ती म्हणते, "तू जे काही केलंय ना, ती चूक आहे. मला असं वाटतं, की हे व्रत फक्त आणि फक्त ऊर्जानंच करायला पाहिजे. कारण ऊर्जा ही त्याची धार्मिक पत्नी आहे आणि त्यामुळं तिनं केलेलं व्रत हे फलितच व्हायला पाहिजे." असं सगळं काही ती समजावून सांगते. पण इकडं मूर्ख असलेली अर्पिता मात्र पटापट पूजा करायला लागलेली आहे. हातामध्ये धागा घेऊन आता तो बांधण्यासाठी देखील ती तयार झालेली आहे. पण ऊर्जा देखील शांत बसलेली नाही. ऊर्जा आता एक-एक पाऊल पुढे सरकत आहे.
कोणाला काय करायचं ते करा, कोणाला कशासाठी व्रत करायचं ते करा, पण शौर्य हा माझा आहे, मी त्याची धार्मिक पत्नी आहे आणि त्यामुळं हे व्रत करण्याचा विधिवत अधिकार फक्त मला आहे, असा विचार करून तिने पुढं गेलेली आहे आणि कोणाचाही विचार न करता तिने सुद्धा आता वडाची पूजा करायचं ठरवलेलं आहे. इकडे अर्पिताची पूजा आता जवळ पार पडलेली असते आणि अर्पिता आता धागा बांधण्यासाठी वर चढून वडाच्या भोवती धागा गुंडाळणार असते. आता ऊर्जा देखील पोहोचलेली आहे. ऊर्जानं देखील सगळी पूजा पार पाडलेली आहे आणि ऊर्जा देखील आता धागा बांधण्यासाठी वर चढणार असते. अर्पिता वर चढते आणि ती धागा गुंडाळायला सुरुवात करते. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आहे. कारण आपल्या शौर्यासाठी आपण हे सगळं काही करत आहोत. आपला शौर्य आहे आणि आपण आता त्याचं कायमचं होणार आहोत, अशाच कितीतरी भावना तिच्या मनामध्ये आहेत, की ज्या अतिशय चुकीच्या आहेत. पण ऊर्जा शांत बसतच नाही. ऊर्जा देखील पूजा पूर्ण करते आणि आता ती देखील धागा बांधण्यासाठी वर चढलेली असते. या सगळ्या गोष्टीचा मानिनीला मात्र खूप त्रास होत असतो. मानिनी ऊर्जाची चांगलीच मदत करत असते, कारण मानिनीला वाटत असतं, की ऊर्जाचं हे व्रत फलित व्हायला पाहिजे. आता ऊर्जा वर चढते. आता तिने धागा बांधायला सुरुवात केलेली असते. धागा वडाला बांधून तिनं पण फेऱ्या मारायला सुरुवात केलेली आहे. ती फेऱ्या मारत असते आणि वडाला मनोकामने शौर्यासाठी मागत असते. शौर्याच्या दीर्घ आयुष्याची देखील ती प्रार्थना करत असते. तिच्या मनामध्ये शेकडो गोष्टींचा कल्लोळ चाललेला असतो. तरी देखील ते सगळं थांबवून तिनं ते व्रत शांतपणे करायचं ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ती व्रत शांतपणे करत असते. अर्पिता देखील भलतीच खुश झालेली आहे. अर्पिता देखील वडाच्या झाडाभोवती गोल फेऱ्या मारून तो धागा त्याला बांधत आहे. तिला असं वाटतंय, की हे व्रत आपण केलं म्हणजे आपलं आता शौर्याबरोबर लग्न होतंय की काय? पण खरं तर विधिवत पत्नी असलेल्या ऊर्जाने हे व्रत अगदी शांतपणे पार पाडत असते. एक फेरी ती मारत असते आणि एक फेरी मारत असताना शौर्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ती कामना करत असते. शौर्याचं आणि माझं नातं टिकावं यासाठी कामना करत असते. शौर्याच्या आयुष्यासाठी कामना करत असते आणि हे सगळं करत असताना सगळं विजया मात्र तिच्याकडं पाहत असते. पण तेवढ्यात आता देवाचा कौल हा ऊर्जाला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका क्षणात अर्पिता धागा बांधत असताना धागा हातात घेऊन धापकन खाली पडलेली आहे. तिला चक्कर आलेली आहे आणि तेव्हा ऊर्जाला कळलंय, की खरं नातं हे माझं आणि शौर्याचं आहे आणि तेच त्या देवाला मान्य आहे. म्हणूनच देवाने हे सगळं काही घडवून आणलेलं आहे. जर का आज मी चिडून रागून जर का शौर्यासाठी पूजा केली नसती, तर किती मोठा घात झाला असता, असा विचार ती मनात करते. अर्पिता मात्र आता उठता उठत नसते. तिचं व्रत मात्र अर्धवट तसंच राहिलेलं असतं आणि ऊर्जाने मात्र ते व्रत अगदी शांतपणे सगळं पूर्ण केलेलं असतं. त्यानंतर ती घरी येते, पण ती चिंतातूर झालेली असते. आज झालेला प्रकार जो आहे, त्याबद्दल तिच्या मनामध्ये शेकडो प्रश्न पडलेले असतात आणि तिला वारंवार जुन्या गोष्टी आठवत असतात, की कशाप्रकारे हर्षवर्धन हा घरी आलेला होता आणि आपल्या आईला तो म्हणत होता, की ती जरी आमच्या घरची सून असली, तरी तिला कधी न्यायचं हे आम्ही ठरवणार आहे. म्हणजे हर्षवर्धनला आपल्याला या घरामध्ये आणायचंच नव्हतं, हे आता ऊर्जाच्या डोक्यात स्पष्टपणे येत आहे. हर्षवर्धन आणि विजया यांचा आपल्याविषयी नक्की काय विचार आहे, हे आजच्या व्रतामुळं आपल्याला समजलंय, असं देखील तिच्या मनात येत असतं. विजया आपल्याशी जी खुनशीपणानं वागतेय, ते का वागते त्याचा देखील उलगडा आता ऊर्जाला स्पष्टपणे झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याचबरोबर ऊर्जाला दिव्याने सांगितलेले शब्द देखील आठवत असतात, की हे लोक तुला लवकरात लवकर म्हणजेच लग्न झाल्यानंतर 10च दिवसात हाकलून देणार आहेत. हे सगळं दिव्या बोललेले आहेत, ते देखील खरंच होतं, हे आता तिला स्पष्टपणे समजलेलं असतं. पण आता यावर उपाय म्हणजे आपण डगमगून न जाता आपण आहे इथंच खंबीरपणे राहायचं. कारण शौर्याचं आपल्यावर तेवढं प्रेम आहे, असं आता तिनं मनोमन ठरवलेलं असतं. कोणाचं काय असलं तरी मी शौर्यासाठी इथं राहणारच, असा विचार ती मनातून करत असते. इकडे अर्पिता अजूनही शुद्धीवर आलेली नसते आणि ती फक्त शौर्य असंच घोकत आहे. तिला शौर्याला भेटायचं आहे. तेव्हा अर्पिताची आई म्हणते, की "अहो तुम्ही जरासं सांगा ना, शौर्याला फोन करा आणि त्याला बोलवून घ्या." शिर्के म्हणतात, "ते कसं शक्य आहे? तो येईल का?" तेव्हा तिची आई म्हणते, "ते मला काही माहिती नाहीये. माझ्या पोरीच्या आयुष्यासाठी त्याने येणं आता गरजेचं आहे. त्याला म्हणावं फक्त येऊन एकदा तिच्याशी बोलून जा. बाकी काहीच करण्याची गरज नाहीये. पण तो जर का आला नाही, तर ही पोरगी शुद्धीवर येईल का नाही माहिती नाही आणि आली तर किती आकांडतांडव करेल ना, हे काय सांगता येत नाही." तेव्हा शिर्के म्हणतात, "मला ह्या गोष्टीचा अर्थच कळना गेलाय. या मुलीला कसं समजावून सांगावं ते मला कळना गेलेलं आहे. अगं त्या मुलाने जर का ऐकलं नाही, तर आपण काय करायचं? आपण तर त्याला बळजबरी करू शकत नाही ना, की माझ्या मुलीसाठी तू यायलाच पाहिजे म्हणून." पण इकडं अर्पिताची आई काहीच ऐकायला तयार नाही. जशी अर्पिता हट्टी आहे, तशी तिची आई देखील हट्टीच आहे. ती म्हणते, "मला त्या गोष्टी माहिती नाहीत. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, ते म्हणजे माझ्या मुलीला काही झालं नाही पाहिजे.
माझ्या मुलीला काय झालं तर मी काय करू? असा प्रश्न तिने आता शिर्केला केलेला असतो. शिर्केचा देखील नाईलाज झालेला आहे आणि त्यामुळे आता फोन लावण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही हे देखील त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच त्याने आता मोबाईल हातात घेतलेला आहे. काही केलं तरी शौर्य आलाच पाहिजे असा विचार करून त्याने आता शौर्यला फोन देखील लावलेला असतो. शौर्य इकडं निवांत बसलेला असतो. पण आता इकडे शिर्के, अर्पिता आणि अर्पिताची आई हे मात्र टेन्शनमध्ये आलेले आहेत. काही झालं तरी शौर्य यायलाच पाहिजे, असं त्यांना वाटत आहे. इकडे शौर्य आता ऊर्जाकडे आलेला असतो आणि तो म्हणतो, की "अरे वाह! आजचं व्रत एकदम छान झालेलं दिसतंय. पण तू काहीच का बोलत नाहीये? तू नाराज आहेस का? काय झालंय का?" असं सगळं तो तिला बोलत असतो. "मला असं वाटतंय, की तू टेन्शनमध्ये आहे." "हां, आज उपवास झाला ना, उपवासामुळे कदाचित तुला टेन्शन आलेलं असणार आहे. तुला भूक लागली आहे ना?" "बरोबर." असं शौर्य बोलत असतो. पण ऊर्जाला कशाचं टेन्शन आलंय हे मात्र त्याला माहिती नसतं. तो म्हणतो, "बरं ठीक आहे. मी काय म्हणतो ते ऐक. आज रात्री आपण भेटणार आहोत. भेटणार आहोत ना?" असं तो परत तिला डबल प्रश्न विचारतो. पण ती काहीच बोलत नसते. त्याला कळतं, की हिचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. हिच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच प्रश्न येत आहेत. तेव्हा तो म्हणतो, "हे बघ, जे काही झालंय ना, ते सगळं सोडून द्यायचं आणि आता आपण सर्वजण बाहेर आहेत ना, तर तू बाहेर यायचं. मला असं वाटतं, की गोष्टी चिघळायला नकोत. तू बाहेर आली तर मी असं समजणार आहे, की तुला रात्री मला भेटायचं आहे. अन्यथा मी असं समजणार, की तुला मला भेटायचंच नाहीये." असं शौर्य तिला बोलत असतं. खरं तर शौर्यला तिला सगळं काही सांगायचं असतं. पण काय सांगावं, कसं सांगावं आणि कुठून सुरुवात करावी या गोष्टी तिला कळतच नसतात. कारण विजया म्हणजेच शौर्याची आई आपल्याशी किती कपटीपणानं वागते या सगळ्या गोष्टीचा उलगडा खरं तर तिला शौर्याच्या समोर करायचा असतो. शौरीला तिला भेटायचं असतं. रात्री भेटायचं असतं असं देखील तिला बोलायचं असतं. पण आता ती सध्या शांत बसत असते आणि झालेल्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. शौर्याला मात्र कळत नसतं, की नक्कीच काय चाललेलं आहे. कदाचित ती आपल्या घरच्यांवर नाराज आहे म्हणूनच ही बाहेर येणार नाहीये. पण तो तिला जाताना सांगून जातो, की "तू जर का बाहेर आली नाहीस तर मी असं समजणार आहे, की तुला रात्री मला भेटायचं नाही." असं म्हणून शौर्य आता तिच्यापासून दूर चाललेला असतो. म्हणजेच बाहेर हॉलमध्ये चाललेला असतो. पण ती त्याला थांबवत देखील नाही. ती त्याला तसंच जाऊ देते. बाहेर हॉलमध्ये हर्षवर्धन, आजी, आदित्य, त्याची बायको हे सर्वजण बसलेले असतात आणि आजीनं तीर्थाच्या लग्नाचा विषय काढलेला असतो. तीर्थासाठी तिनं एक खणखणीत असं स्थळ आणलेलं असतं. मुलगा केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकत आहे आणि भारतात परतल्यावर मोठा बिझनेस टाकणार आहे. हा मुलगा मला तीर्थासाठी अतिशय योग्य वाटतंय, असं म्हणून तिने तो फोटो आता विजयाच्या हातात दिलेला असतो. त्यानंतर तो फोटो तिने शौर्याच्या हातात दिलेला असतो. शौर्य तो फोटो पाहतो आणि म्हणतो, "हा मुलगा? मला तर काय आवडलेला नाहीये." त्यानंतर आदित्य तो फोटो घेतो आणि बघतो आणि म्हणतो, "अरे काय नाही म्हणतोयस? किती गोड मुलगा आहे बघ हा. मला तर पाहता क्षणीच असं वाटतं, की तीर्थाचं लग्न याच्याशीच व्हायला पाहिजे." आजी मात्र या गोष्टीवर खुश झालेली असते. हर्षवर्धन हे सगळं शांतपणे पाहत असतो. आदित्य म्हणतो, "लवकरात लवकर याला बोलवलंच पाहिजे." आजी म्हणते, "हो, मी देखील असंच ठरवलेलं आहे, की लवकरात लवकर याला बोलवून घ्यायचं आहे." विजया देखील तो फोटो पाहते आणि म्हणते, "खरंच मुलगा खूपच चांगला आहे बरं का. मला देखील हा मुलगा खूप आवडलेला आहे." पण अजून हर्षवर्धन काहीच बोललेला नसतो. तेवढ्यात तिकडून ऊर्जा आलेली असते. ऊर्जा बाहेर आलेली पाहून शौर्याला मात्र भलताच आनंद झालेला असतो. कारण त्याला कळतं, की ऊर्जाला आपल्याला रात्री भेटायचं आहे म्हणून ती बाहेर आलेली आहे. शौर्य या गोष्टीवर खूपच आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतो आणि आनंद देखील होतो. पण विजयानं मात्र एक वेगळाच पावित्रा उचललेला आहे. विजया एकदम हसत-खेळत ऊर्जाच्या जवळ जाते आणि तीर्थासाठी बघ किती छान स्थळ आलेलं आहे. मुलगा केम्ब्रिज विद्यापीठामध्ये आहे. भारतात आल्यानंतर तो छान असा बिझनेस टाकणार आहे. कसा वाटतोय मुलगा तुला हा? तुझी पसंती आहे का? असं म्हणून तिला असं काही बिहेव करत असते, की जसं काय ती सगळं काही विचार ऊर्जाचाच घेत असते. ऊर्जाला मात्र तिच्या या वागण्याचं खूपच कौतुक वाटतं. कारण शौर्य आपल्यासमोर नसल्यानंतर विजया वेगळीच वागते आणि शौर्य असल्यानंतर वेगळंच वागते, ही गोष्ट आता तिच्या चांगलीच लक्षात आलेली असते. इकडे हर्षवर्धन मात्र अद्याप काही बोललेला नसतो. तो मात्र आता बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, "हा मुलगा मला अजिबात पसंत नाहीये. तो तो केम्ब्रिज विद्यापीठातला असो, अन्यथा कुठलाही असो. तीर्थासाठी मुलगा फक्त मी आणि मीच बघणार. बाकीच्यांनी कोणी यामध्ये डोकं लावण्याची गरज नाहीये." असं तो मुद्दाम आजीसाहेबांना सांगत असतो. आजीसाहेबांना हर्षवर्धनचं हे वागणं अजिबात पटलेलं नसतं. कारण एका क्षणात त्याने आणलेलं स्थळ हे कॅन्सल केलेलं असतं आणि त्याने मुलगा पाहिलेला देखील नसतो. ते न पाहता त्याने घेतलेला हा निर्णय आजीला मात्र अजिबात आवडलेला नसतो. आजी म्हणते, "तुला नक्कीच असंच म्हणायचं आहे का? हे स्थळ मी आणलंय म्हणून तुला नको आहे का?" तेव्हा तो म्हणतो, की "मला जे वाटतंय ते मी करतोय. माझ्या तीर्थाचं चांगलं वाईट काय आहे ना, ते मला चांगलं माहिती आहे.
तेव्हा आजी म्हणतात, "हो, ते कळतंय मला. म्हणून तर तू विक्रांतचं स्थळ आणलेलं होतं. तुझी स्थळे कसली असतात ना, ते चांगलं माहिती आहे. हा मुलगा नीट बघ, केम्ब्रिज विद्यापीठातून आलेला आहे आणि भारतात आल्यावर बिझनेस करणार आहे." असं सगळं ती हर्षवर्धनला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. हर्षवर्धन मात्र काय ऐकत नाही आणि तेथून निघून जातो. इकडे आता चक्क विजया ऊर्जा आणि शौर्य यांना म्हणत असते, की जर का तो मुलगा आला ना, तर आपल्याला त्याला देखील देवदर्शनाला न्यायचं आहे आणि त्याबरोबर तो मला देखील आता देवदर्शनाला घेऊन जायचं आहे. कारण ते खूपच मागं पडलंय ना, आता ते पूर्णच व्हायला पाहिजे, असं सगळं बोलत असते. तेव्हा शौर्याला देखील आनंद होतो, की आता आईने हे खूपच मनात घेतलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला देवदर्शनाला जायला मिळणार, असं त्याला वाटत असतं. पण विजया नक्की काय बोलते, या गोष्टीचा अर्थ आता ऊर्जाला मात्र चांगलाच जाणवू लागलेला आहे. कारण ती म्हणत असते वेगळं आणि तिच्या मनात असतं वेगळं, हे मात्र आता ऊर्जाला समजू लागलेलं आहे. पण दिव्याला मात्र असं वाटते, की खरोखरच आता ऊर्जा आणि शौर्य हे देवदर्शनाला जाणार की काय? कारण विजया सर्वांच्या समोर हे सगळं बोलत आहे. नक्की या घरातल्या माणसांवर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा? असा प्रश्न दिव्याच्या मनात येत असतो. पण शौर्य मात्र चांगलाच खुश झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्याला मात्र आई दुहेरी जे बोलते ते अजिबात लक्षात येत नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की ऊर्जाने आता एक खतरनाक गोष्ट ठरवलेली आहे. ते म्हणजे हर्षवर्धन आणि शिर्के या दोघांनाही मीडियाच्या समोर एक्सपोज करायचं आणि त्यासाठी तिने प्रेस कॉन्फरन्स घ्यायची ठरवलेली आहे. आणि तिने पत्रकारांना फोन करून सांगत आहे, की मला हर्षवर्धन, जहागीरदार आणि शिर्के यांना एक्सपोज करायचं आहे. हे सगळं शौर्य ऐकतो. तेव्हा तो म्हणतो, "मी तुला सांगितलं होतं, की असलं अजिबात करू नको. या गोष्टी अजून तुझ्या डोक्यातून गेलेल्या नाहीयेत का?" तेव्हा ती म्हणते, "हा सगळा माझ्या कामाचा भाग आहे, त्यामुळे ते मला करणं गरजेचं आहे." तेव्हा मात्र तो चिडतो आणि म्हणतो, "हा जर का तुझ्या कामाचा भाग असेल, तर यामध्ये मात्र मी तुझी किंचितही मदत करणार नाही, कारण मला या गोष्टी अजिबात पटलेल्या नाहीयेत." शौर्याचं हे वागणं खरं तर ऊर्जाला अजिबात पटलेलं नसतं. त्याने या गोष्टीमध्ये मदत करायला पाहिजे, आपली साथ द्यायला पाहिजे, असं तिला वाटत असतं. कारण तो आपला नवरा आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो, तर त्याने या गोष्टी आपल्याबरोबर केल्या पाहिजेत, असं त्याला वाटत असतं. शौर्य हा गुपचूप डायनिंग टेबलला येऊन बसतो आणि खाण्यासाठी वाट देखील बघत नाही. आजी त्याला थांब-थांब म्हणत असतात, तरी देखील तो खायला सुरुवात करतो. ती म्हणते, "अरे, एवढी कसली घाई आहे?" तेव्हा तो डायरेक्ट सांगतो, की "मला अर्पिताला भेटायला जायचं आहे." जेव्हा तो हे सगळं बोलतो, तेव्हा मात्र ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. कारण तो एकतर तो साथ देणार नाही, इथपर्यंत गोष्ट ठीक होती. पण आता चक्क तो आजारी पडलेल्या अर्पिताला बघायला जाणार आहे, ही गोष्ट मात्र तिला अजिबात आवडलेली नसते आणि त्यामुळं टेन्शन आलेली ऊर्जा ही त्याच्याकडं रागानं बघत असते. पण शौर्य मात्र ऊर्जाकडं पाहत देखील नसतो. आता या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक